मागणी मागे राजकीय हेतू आहे का, राजकीय हेतूनं ती मागणी केली जाते का, आणि त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही, हा जो मुद्दा उपस्थित केला जातोय त्याबद्दल सुद्धा चर्चा आपल्याला करायची आहे। आणि या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेले आहेत। सदावर्ते साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत। थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार अमोल मिटकरी सुद्धा जोडले जातील। त्याचबरोबर आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया या सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत। आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत। या चर्चेची सुरुवात मला मेहबूब यांच्यापासून करायची आहे। तुम्ही मुद्दा जो लावून धरला या सगळ्यामध्ये, तुमची मागणी थेट आहे, स्पष्ट आहे, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। तुम्हाला असं का वाटतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, का द्यावा, हा प्रश्न धनंजय मुंडेंचा आहे। नाही, असं आहे की हे फक्त आमची विरोधक म्हणून मागणी नाही, हा तर त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके, यांनी ती मागणी केली। त्यांच्या महायुतीतले आमदार आहेत सुरेश धस, यांनी देखील ती मागणी केली की त्यांनी मंत्रिपदावरून बाजूला झालं पाहिजे। मुळात संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, फक्त बीडच नाही तर महाराष्ट्र या हत्येनं त्या ठिकाणी हळहळला। आणि ही घटनाक्रम आणि जे आरोपी आहेत ते आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत। त्यातले विष्णू चाटे हे केस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत। खंडणीच्या गुन्ह्यात ज्यांना आरोपी म्हणून अटक केलंय ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे। आणि मग निपक्षपातीपणाने जर चौकशी व्हायची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। हे फक्त विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी नाही, आमचीच मागणी नाही, तर ही त्यांच्या पक्षातल्या आमदारांची मागणी आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मागणी आहे की जोपर्यंत चौकशी जर निपक्षपातीपणाने व्हायची असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। आपण जर बघितलं तर खरं तर ह्या घटनेला पोलीस जबाबदार आहेत। 6 तारखेला ज्या वेळेला तिथं भांडण झालं आवाजा कंपनीच्या तिथं गेटवर वॉचमन सोबत, त्याच दिवशी सोनवणे नावाच्या जो वॉचमन आहे त्याने फिर्याद द्यायला गेला, त्यावेळेला अॅट्रॉसिटीची फिर्याद ही पाटील नावाचा PSI आणि PI महाजन यांनी घेतली नाही। त्याच वेळेला जर ही अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल झाली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असता। आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की 6 तारखेला ज्या अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटीची फिर्याद घ्यायला त्या ठिकाणी टाळाटाळ केली त्यांना देखील अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली सेक्शन 4 खाली त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। 302 मध्ये देखील पाटील, PSI आणि PI महाजन यांना तुम्ही आरोपी केलं पाहिजे। कारण संतोष देशमुखला ज्यावेळी दिवसा उचललं त्यावेळेला गावातल्या 300-400 मोटरसायकली त्या ठिकाणी तिथं शोधायला आल्या आणि शोधायला आल्याच्या नंतर पोलिसांनी डायरेक्शन हे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं। म्हणजे गेले एका रोडला आणि दाखवलं एका रोडला, आणि ज्या वेळेला संतोष देशमुख हा मयत झाला त्यावेळेला पोलीस मात्र त्याची डेड बॉडी घ्यायला गेले। म्हणजे पोलिसांची भूमिका देखील ह्या सगळ्या प्रकरणात संशयास्पद आहे। म्हणून पोलिसांच्यावर कुणाचा दबाव होता, पोलीस कुणाच्या दबावाखाली काम करत होती, आरोपीला पोलिसांनी अभय दिलाय का, हे सगळे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असलं तर मंत्रिपदावर असताना चौकशी जर झाली तर ती चौकशी निपक्षपाती होणार नाही। अण्णा हजारेंनी आरोप केल्याच्या नंतर पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, सुरेश जैन अशा अनेक मंडळींनी राजीनामा त्या ठिकाणी दिला होता। तर मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात तर स्वतःच्या पक्षाचे आमदार, म्हणजे प्रकाशदादांनी तर बोलताना असं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद भाड्याने दिलं, हे मेहबूब शेखचं म्हणणं नाही, हे त्यांच्या पक्षातले आमदार प्रकाशदादा सोळंकेंचं म्हणणं आहे। आता भाजपाचे आमदार सुरेश धस हे वारंवार त्या ठिकाणी मागणी करतात, मीडियाच्या समोर येऊन सांगतात की संतोष देशमुखला किती क्रूरपणे मारलं, म्हणजे त्याच्या कुणाला व्हिडिओ कॉल करून दाखवला, कुणी त्याच्या तोंडामध्ये लघवी केली, असे अनेक गोष्टी त्या ठिकाणी वारंवार सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात। ह्यांच्या माहितीचा स्रोत काय, SITने आता किंवा CIDनं जो तपास केलाय त्या तपासाची माहिती अशी बाहेर जाऊ शकते का? सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात नेमकं संतोष देशमुखच्या सोबत काय झालंय हे बीड जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं, आणि ही चौकशी निपक्षपाती
पणानं व्हायची असली तर राजीनामा दिला पाहिजे, ही भावना सगळ्यांची आहे. ठीक आहे. मी हा मुद्दा गुणरत्न सदावर्ते यांना विचारणार आहे. सदावर्तेजी, गेल्या काही दिवसात तुम्ही सातत्याने एक भूमिका घेताय. ती भूमिका घेताय धनंजय मुंडे यांच्या पाठराखणीची. जेव्हा जेव्हा त्यांच्या या राजीनाम्याची गोष्ट बोलली जाते, तुम्ही त्याला विरोध करता. जर या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करायची असेल तर या तिथं मंत्री असणं हे इन्फ्लुअन्स करणारं ठरणार नाही का? निष्पक्ष चौकशी ते मंत्रिपदावर असताना राहील कशी ती चौकशी होईल हा सवाल उपस्थित केला जातोय. म्हणून राजीनामा हवा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जय भगवान, जय संविधान, जय भीम. मला नैतिकतेच्या प्रश्नापासून बडे मुद्द्यामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे. मला या बड्या मुद्द्यामध्ये सांगायचं आहे, विलासराव देशमुखने राजीनामा दिला होता. त्याच्यामध्ये स्पष्टपणे व्हिडिओ कशा प्रकारे कुटुंबाचं म्हणजे कुटुंबानी खाजगी कामासाठी किंवा दूरचित्रवाणी म्हणजे मूवीसाठी का तिथे सोडण्यात आलं किंवा काय झालं त्या संदर्भाने तो राजीनामा झाला. परंतु त्या वेगळं नैतिकतेचे त्याच प्रकरणातल्या गप्पा मारणाऱ्यांना सांगायचं आहे, आनंदाच्या केसमध्ये विलासरावांचं मत होतं की मी थेट इन्व्हॉल्व नाही, तेव्हा विलासरावांनी राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर मला हे सांगायचं आहे की अशोक चव्हाणांचं नाव येतंय. अशोक चव्हाणांचं आदर्श मध्ये फ्लॅट होता की नव्हता हे स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे, संबंधित आहे. म्हणून अशोक चव्हाणला राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे हे आमचे भटक्या विमुक्त समाजाचे, आमच्या रक्ताचे, आमच्या हाडा मासाचे. केवळ ते दोन आमदार जे मराठा समाजाचे तिथे आहेत आणि दोन भटक्या विमुक्ताचे मंत्री आहेत. एक मराठीत म्हण आहे की आम्ही काय मागासांच्या आणि भटक्या विमुक्तांच्या दारावर जायचं का आमच्या मागण्या घेऊन. हे शल्य, ही लागलेली आग आणि त्यातून माझ्या भटक्या विमुक्त असलेल्या संबंधित लोकप्रतिनिधींना टार्गेट करणं हे अत्यंत नीचपणाच्या पातळीच्या पलीकडे जाऊन आहे. माझा एक प्रश्न आहे, भटका विमुक्त समाज किंवा ओबीसी असणं हे सुरक्षा कवच आहे का? तुम्ही वाटेल ते करा, पण तुम्हाला सुरक्षा मिळेल राजकीय दृष्ट्या आणि मग तुमचा राजीनामा द्यायची गरज नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? डंके की चोट पे सांगतो, पॅनल मध्ये तुम्ही एक महिला स्वतः स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणलेले आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही एकीकडे कवचाची गोष्ट करता. हो, भारताचं संविधान आमचं कवच आहे. हो, भगवान बाबांचे विचार आमचं कवच आहे. म्हणजे म्हणतात बळीचा बकरा करणं हे तुम्ही माध्यमांच्या आणि सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि कोणी एका जातीचे आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आम्ही बळीचा बकरा होण्यासाठी सुद्धा नाही, हे सुद्धा की चोट पे आम्ही सांगतो. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. कार्यकर्त्या म्हणाल्या की आमच्या ठीक आहे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये वकील साहेब, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी येतो तुमच्याकडे, पण तुमचा मुद्दा कळलेला आहे. ताई, त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये राजकीय बळीचा बकरा का बनवायचं. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये जे आरोप केले जात आहेत ते राजकीय हेतून प्रेरित आहेत, म्हणून त्यांनी आपला बळी द्यावा का? कसं आहे विलास की तुला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात जेव्हा मी खूप मन लावून काम केलं होतं तेव्हा मी आणि पांढरे जे एसई होते इरिगेशनचे, आम्ही दोघांनी अजित पवारांवर अनेक ॲलिगेशन्स केले होते, सबस्टॅन्शिएटेड ॲलिगेशन्स केले. आता तेव्हा अजित पवारांनी अचानकपणे एक दिवशी आठवत असेल तर राजीनामा दिला, तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला. आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की निष्पक्ष चौकशी व्हावी आणि अगदी व्यवस्थित चौकशी व्हावी म्हणून मी त्या पदावरनं बाहेर पडले. आणि त्यांनी ते बाहेर पडले
त्याच्यानंतर इरिगेशन स्कॅमची पूर्ण चौकशी झाली, श्वेतपत्रिका निघाली, बरंचसं काही त्याच्यावर आम्ही लढलो. पण कसं आहे की जर कोणी मंत्री बनून जर तिथे राहिला आणि त्याच्याच इतक्या जवळच्या म्हणजे किती जवळचे आहे ते आपण अनेक व्हिडिओज, अनेक फोटोज, अनेक गोष्टी बघितल्या. एवढंच नाही तर मी त्यांच्या कंपन्या एकत्र कशा आहेत, त्यांच्या जमिनी एकत्र कशा आहेत, आता या सगळे डिटेल्स बाहेर आल्यानंतर जर आपण म्हटलं की आपण त्यांचा राजीनामा घेतलाच नाही आणि तरी सुद्धा चौकशी अगदी व्यवस्थित होईल, तर हे होणं शक्यच नाही. कारण आत्ताच्या घटनेला विलास तिथे फॅक्ट आहे की बीडमध्ये सगळे जेवढे पोलीस ऑफिसर्स आहेत ते अक्षरशः म्हणजे स्थिती इतकी वाईट आहे की यांचा होकार नसला तर तो पोलीस ऑफिसर आज सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक पोलीस ऑफिसर यांच्या मर्जीने आत येतो. तर अशा वेळेस SITची चौकशी काय खाक होणार का, हा माझा पहिला प्रश्न. म्हणजे SITत आत्ताच्या घटनेला जे सगळे बीडचे होते, तर म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ही SIT तुम्ही बरखास्त करा आणि जिल्ह्याबाहेरचे सगळे चांगले ऑफिसर्स त्यांना तुम्ही त्या SITत घ्या आणि म्हणजे त्यांचं पण कनायवंच होणार नाही. दुसऱ्या एका जिल्ह्याचं घेतलं तरी प्रॉब्लेम होईल. ही अतिशय सेन्सिटिव्ह केस आहे, कारण ज्या निर्दयतेने आज त्यांचं जी हत्या झाली आहे ती म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाला न बघण्यासारखी, न आकलन करण्यासारखी ती झाली आहे. आणि मला खूप खूप म्हणजे जेव्हा आपण ते पिक्चर्स जे तरी ब्लड होते ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचले तर हृदयाला स्पर्श करून गेले ते. इनफॅक्ट मी विलास काल 2 दिवस झाले मी हा विचार करते की आपण एका चॅनलवरनं दुसऱ्या चॅनलवर बोलतोय, चर्चा करतोय, पण काय म्हणजे आपला लढा काय आहे? आपला लढा आहे की त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आपण नुसती चर्चा करून काय करणार? त्याच्यात सगळे डिटेल्स, जसं मी आधी त्यांच्या कंपन्यांचे डिटेल्स काढले, मग बंदुकी किती मोठ्या प्रमाणावर आहेत, ह्याच्यातनं काय साध्य होतं की बाबा तिथे सगळी जी आहे ती प्रचंड प्रमाणावर दहशत आहे. तिथे जाऊन जेव्हा आम्ही राहिलो, तिथल्या लोकांनी सांगितलं आम्ही तुम्हाला फोटो देतो, व्हिडिओ देतो, माहिती देतो, पण आमचं नाव येऊ देऊ नका, कारण आम्हाला या जिल्ह्यात राहायचंय. म्हणजे हे जेव्हा ऐकतो, विलास, मी जेव्हा परळीत होते आणि महाजनकोच्या युनिटमध्ये आम्ही ते राग घोटाळा काय हे बघायला गेलो, तेव्हा अक्षरशः आठवतं तू त्याच दिवशी मी तुमच्याच चॅनलवर आपण होतो आणि राग घोटाळ्यावरच बोलत होतो. तर त्या दिवशी माझ्या मागे 3 मोटरसायकलवर 2-2 माणसं लागली. म्हणजे हे जर तिथे राहून माझ्या बरोबर होऊ शकतं, तर तिथल्या लोकांना किती दहशत आहे याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून यांना पदावरनं राजीनामा देणं गरजेचं आहे आणि तो घेतला गेला. आपली भूमिका मांडली. मला एकच मिनिटासाठी मध्ये यायचंय, एकाच मिनिटात. मला विलास इतक्या विद्वान माणसाबरोबर बोलायचं नाहीये. तुम्ही यांना जर असली बोलणं बोलू दिला, मी सुरुवातीला सांगतो, वैयक्तिक नको आपण. म्यूट दिस गाय इमिडिएटली, अदरवाइज मी तुमच्या चॅनल मध्ये येणार नाही. असली विद्वान माणसं जी बोलतात, डंके की चोट पे सारखे बोलत राहतात, त्यांना गप्प करा. नाही आपण वादविवाद नको, आपण एक मत जाणून घेऊ. मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा एक नाही. मिनिट आपण तू मैमाईमध्ये नको. सर मी येतो तुमच्याकडे, येतो. लक्ष्मणजी त्यांचं असं म्हणणं आहे ही इथली दहशत आहे, ही सगळी दहशत जर मोडून काढायची असेल, या दहशतीवरती जर आज मार्ग काढायचा असेल, तर मग मंत्रिपदावर राहून हे कसं शक्य आहे? बाकी सगळं सोडून द्या, किमान नैतिकतेच्या मुद्द्यावर तरी अनेक लोकांनी आतापर्यंत राजीनामा दिलेला आहे, मग त्यांनी राजीनामा का देऊ नये? मुद्दा त्यांनी दुसरा हा मांडलेला आहे की आज ज्या आरोपींच्या सोबत केवळ फोटो नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की त्याच्याबद्दलचे सगळे आर्थिक गणित सुद्धा आहेत, त्यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. मग अशा वेळेस त्यांनी मंत्रिपदावर राहणं कितपत योग्य आहे, हा त्यांचा मुद्दा आहे. विलास, मी अगदी 30 सेकंदात मला तर 30 सेकंदात मला बोलायचं. प्लीज सर, फक्त वैयक्तिक नको.
व्यक्तिगत नाही ती व्यक्तिगत बोलली म्हणून मी उत्तर तिला व्यक्तिगत दिलं आणि मी रस्त्यावर देतो आणि मी कोर्टात नाही नको सर, वैयक्तिक नको, आपण कायद्याबद्दल बोला, भूमिकेबद्दल बोला. विलास मी एक्झिट नाही 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 एक मिनिट मी येतो तुमच्याकडे. मला आधी लक्ष्मणचं उत्तर घेऊ द्या. नाही बोलताय लक्ष्मण हाके तुम्ही उत्तर द्या. मी येतो सर तुमच्याकडे, मी येतो, तुम्हाला वेळ देतो. घाबरावंच लागतंय. आम्ही आम्हाला घाबरूनच राहायचं. नाही नाही एक मिनिट येतो सर मी. हा प्लीज लक्ष्मणजी बोला. हा विलासजी, तुम्ही नैतिकतेबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न मी एका सर्टन लिमिट पर्यंत मी मान्य करतो. परंतु बीड जिल्ह्यामधलं गेल्या वर्षभरामधलं जे काही राजकीय वातावरण आहे आणि ते जातींना डोळ्यासमोर ठेवून किंवा त्या जातीच्या नेतृत्वांना डोळ्यासमोर ठेवून ज्या काही गोष्टी घडतायत, घटना घडतायत आणि हे प्रश्न उपस्थित करणारी माणसं कोण आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मग धनंजय मुंडेंचं एका पर्टिक्युलर त्या आरोपींच्या समाजामधले आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय का, किंवा धनंजय देशमुख आहेत त्यांची भूमिका दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतरची की हे जातीयवादाच्या दृष्टिकोनातून ही हत्या झालेली नाही, हे एक तुमच्या चॅनलवरतीच त्यांनी सांगितलेलं होतं. अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याला पॉलिटिकल राजकारण कोणतरी करतंय आणि कोणतरी आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी किंवा राजकारणातले बुट्टे काढण्यासाठी जर कोणी या प्रकरणाकडे पाहत असेल आणि तसा जर अप्रोच असेल तर मला वाटतंय या गोष्टी एखाद्या राजकीय नेतृत्वाला संपवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये घडतायत का असं मला वाटतं. आता ताईंनी जो काही प्रश्न उपस्थित केलाय ताईंच्या कार्याबद्दल मीही त्यांचा एक फॉलोअर आहे. परंतु पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या राजगुरूमध्ये ज्या काही 2 चिमुरड्यांची हत्या झाली त्या हत्यांवरती इथला मीडिया किंवा इथले सोशल वर्कर किंवा इथली लोक कधीही आवाज उठवताना दिसून येत नाहीत. किंवा अनेक प्रकरण आहेत. आकाचा आका, मग आकाचा आका आणि मग आकाचा आका कोण आहे. याच ताईंनी या बीड जिल्ह्यामधल्या वंजारी समाजाचे एवढे अधिकारी या जिल्ह्यामध्ये कसे, असे जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न कुठल्या पॉलिटिकल राजकीय हेतून प्रेरित आहेत का, आणि मग सामाजिक भूमिका घेऊन जाणारी माणसं एका जातीला टार्गेट करू पाहतायत का, त्या जातीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांना टार्गेट करू पाहतायत का, पूर्वग्रहानं दूषित होऊन ही लोक काम करतायत का, या प्रश्नाची उत्तर जर त्यांनी मला दिली किंवा महाराष्ट्राला दिली तर मला वाटतंय तुमचा नैतिकतेचा प्रश्न मीही मान्य करतो. परंतु हे काय चाललंय नक्की, किती उदाहरणं घडतायत या महाराष्ट्रामध्ये. मग एखाद्याचा बळी घ्यायचाय का तुम्हाला. आणि तो सुरेश धस नावाचा माणूस जो काही बोलतो त्या माणसानं संजय गायकवाड नावाच्या एका पारधी समाजाच्या मुलाची हत्या केलेली असा त्यांच्यावर आरोप आहे. मग याच अंजलीताई दमानी त्या धसांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका घेतील का, मांडतील का, आणि मांडत असतील तर आम्हीही त्यांच्या बरोबर आहोत. मला त्यांना अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचं. प्लीज लक्ष्मण हाके भाऊ, मी येतो तुमच्याकडे. कदाचित वकील साहेब येतो तुमच्याकडे, येतो फक्त त्यांचं उत्तर मला घेऊ द्या. हा प्लीज ताई. लक्ष्मण हाके भाऊ, मला आजपर्यंत तुम्हाला कोणालाही माझी जात माहिती नसेल आणि मी जातीबद्दल याच्या आधी कधीही बोलले नाही. आणि आज जे बोलले ते त्या जातीविरुद्ध नाही बोलले, वंजारी समाजाविरुद्ध नाही बोलले. त्या प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा परळीत गेले तेव्हा परळीचा ऑफिस पोलीस इन्चार्ज सनप, रुरल इन्चार्ज साटे, तिथले तहसीलदार व्यंकटेश मुंडे आणि तिथले जे गट अधिकारी ते सुद्धा वंजारी, सहाय्यक अधिकारी ते सुद्धा वंजारी. म्हणून माझा फक्त मत होतं की एकाच समाजाकडे सगळी टॉप पदं असू नये. जेव्हा बिंदू नामावली जो प्रकार असतो तो फॉलो व्हावा हीच तेवढी त्याच्यातली भावना होती. आता भगवान बाबांसारखे आदर्श जे पूर्वीच्या जमान्यात इतकं सुंदर प्रबोधन करायचे तसं सुंदर प्रबोधन करणारे लोक आता उरलेले नाहीत. बरं, तुम्ही जे बाकीचे प्रश्न विचारलेत, जिथे जिथे मला तुम्ही म्हणाल ज्या एकही मला ना समाजाबद्दल बोलू नका, जिथे जिथे चुकेल ना त्या प्रत्येक ठिकाणी मी लढायला तयार आहे. मला उत्तर द्यायचं या प्रश्नावरती. ठीक आहे, येतो त्यांचं पूर्ण होऊ द्या. त्यांचं पूर्ण होऊ द्या. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की अशीच घटना एका छोट्याशा मुलीने, 17 वर्षाच्या मुलीने अंबडच्या जालन्याच्या अंबडमध्ये तिने आता आत्महत्या केली. तुम्ही तिच्या आईला विचारा, तिच्या मामांना विचारा, तिथल्या सीपीना विचारा, तिथल्या कलेक्टरना विचारा, किती फॉलोअप भाग्यश्रीचा घेतला
आणि त्याच्यातली काय काय कारवाई करण्याला भाग पाडलं ते तुम्ही तिथल्या कलेक्टरांना विचारा, ते सांगतील ठीक आहे, तुम्हाला. ठीक आहे. तर हा, प्रत्येक फक्त विलासजी चॅनल विलासजी मला विषय विलासजी उचलतात. मला या प्रश्नाचं चॅनल उत्तर द्यायचंय. जी प्लीज मॅडम द्या कडून मला या द्या उत्तर प्रश्नाचं द्या. उत्तर हवंय. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे नंतर. हा, मी तुम्हाला हो. विचारणार आहे. हा, नक्कीच. हे बघा त्यांनी आता काही अधिकाऱ्यांची नावं सांगितली. त्यांना असं वाटतं की यांचा इन्फ्लुएन्स या चौकशीमध्ये या प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. याच ताईंना मला एका प्रश्नातच उत्तर द्यायचं आहे की तिथल्या कलेक्टर मुधोळकर मुंडे नावाच्या एक कलेक्टर होत्या. या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुणबीची सर्टिफिकेट इश्यू करणारा बीड जिल्हा होता आणि तिथल्या कलेक्टर मुंडे होत्या. जर त्यांचा इन्फ्लुएन्स त्या वंजारी समाजाच्या आहेत किंवा काय म्हणून त्यांचा जर इन्फ्लुएन्स तिथं पडत असतात तर बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतंय अशा पद्धतीची सर्टिफिकेट इश्यू झाली नसते. मला वाटतंय त्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तुम्ही एका बाजूला पॉलिटिकल माणसाचा राजीनामा मागताय, एका बाजूला एवढे अधिकारी बिंदू नियमावली राज्याची असते आणि बिंदू नामावलीबद्दल तुम्ही कधीतरी बोलायला यावं. बिंदू नियमावलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये काय फ्रॉड झालाय, काय घटनेमध्ये फ्रॉड झालाय, अंजलीताई तुम्ही कधीतरी तुमची साथ आम्हाला या बिंदू नामावलीमध्ये मिळाली पाहिजे. बीड जिल्ह्यामधले 5-7 अधिकारी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून एका वंजारी समाजाला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर मला वाटतं हे टार्गेट पूर्वग्रह नाही दूषित करत आहे आहे. आणि तुम्हाला लक्ष्मण भाऊ, कोणीतरी याला मी आय सपोर्ट एम द करताय. लास्ट पर्सन जी समाजाबद्दल बोलेल, जी जातीबद्दल बोलेल. तुम्हाला आज सांगा ना लक्ष्मण हाके भाऊंना माझी जात काय माहितीये का? मी मला माहिती नाही, पण तुम्ही बोला ना. याच्या आधी तुम्ही वंजारी कधी बोललीये समाजाबद्दल का? बोलला, आणि आता सुद्धा तुम्ही वंजारी मी- समाजाबद्दल एक बोललात. मिनिट, एक मिनिट. तुम्ही कसे नाही बोलले? एक एक जण बोलले. एक एक जण मी जण धनंजय नाही मुंडे बोलले. पुढे होते एकच म्हणून मिनिट. बोललात का? धनंजय मुंडे लक्ष्मण हाकेजी, लक्ष्मण हाकेजी, ऐकून घ्या. पण लक्ष्मणजी माझा मला- तुम्ही पूर्णपणे ऐकून घ्या. बरं, मी लक्ष्मणजी, जे त्यांचा बोलले- ऐका, त्यांचा ऐका. एक धनंजय प्रश्न मुंडे वंजारी आहेत. एक सगळ्या प्रश्न वंजारी अधिकाऱ्यांची जात तुम्हाला दिसली का? काय एक चाललंय? मिनिट. मी एकाच आता- मिनिटात धनंजय बोलतो. मुंडे नाही, मी वंजारी आहे. चर्चेतून मला म्हणून थांबता येणार नाही, अधिकाऱ्यांच्या मला जायचंय. कामावरती तुम्ही बर 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 प्रश्नचिन्ह एक उपस्थित बर मिनिटात बर मला मी बोलू मी दे. गुणरत्न सदावर्ते यांना जायचंय. आपला मुद्दा ठेव, फक्त त्यांना एकदा जायचंय. त्यांचं म्हणणं काय, मला फक्त गुणरत्न सदावर्ते सर एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर आता या सगळ्यामध्ये ज्या घडामोडी तिथं घडलेल्या आहेत, एक ना अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तिथली दहशत, त्या सगळ्यापासून धनंजय मुंडेंना कसं म्हणता येईल, अंग झटकता येईल की याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. अरे काहीतरी हे तर जे घडलेलं आहे चुकीचं घडलेलं आहे, त्याची काहीतरी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी घेतोय. यापुढे इथून होणार नाही असं तरी सांगावं लागेल ना. विलास, त्या ज्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत, कात्रनं जमा करून पुरस्काराचे हे काही असे लोक असतात, ह्या किती मागतात मला माहित नाही पुरस्कार, पण पुरस्काराचे भुके लोक असतात. हे तुम्हाला सांगतो. विलास, I strongly object. I am quitting अरे this यार, फालतू पर्सन्स डिबेट. तुम्ही मुद्द्यावर बोला ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मला एक मिनिट नाही. अशा एक मिनिट नाही मी याला सहमत नाही. हे वैयक्तिक भांडण नाहीये. आपण इथं मुद्द्याची चर्चा केली पाहिजे. सर, नाव घेऊन बोललो नाही विलास, मी नाव घेऊन बोललो नाही. मला कायद्यातल्या 4 गोष्टी कळतात. नाही हे योग्य नाहीये. हा ठीक आहे, तुमचं म्हणणं पूर्ण करा. ताई गेल्यात. विलास, त्यांनी एक मुद्दा मांडला, सबस्टेन्शियल एव्हिडन्स. मी डंके की चोट पे सांगतो, आज तारखेपर्यंत ना तर त्या स्वतः किंवा कोणत्याही यंत्रणेकडून सबस्टेन्शियल एव्हिडन्स माननीय श्री मुंडे साहेबांच्या विरुद्ध कुठेही आलेलं नाही. त्याच्यामुळं जस्ट बिकॉज कोणाच्या तरी थॉट प्रोसेस मध्ये येत आहे की अमुकाला राजीनामा द्या, टमुकाला राजीनामा द्या, तसं करता येणार नाही. केवळ हे कास्ट प्रिजुडाइसच अशा गोष्टी करू शकते आणि तशा प्रकारची मागणी केली जाऊ शकते. हे अत्यंत जड अंतःकरणाने नमूद करावं लागतंय. दुसरी गोष्ट, तुम्ही आता मी उत्तर म्हणून देत आहे त्यांच्या प्रश्नाला, आणि कारण म्हणजे तुमच्याकडून किंवा यांच्याकडून, आमच्या हक्केंकडून, या दोघांकडून सुद्धा त्यांना उत्तर देताना एक गोष्ट मध्ये मला टाकायची आहे की त्यांना बाराखडी तरी माहित आहे का कशा प्रकारचं रोस्टर असतंय. त्यांना हे तरी माहित आहे का भरती प्रक्रिया काय असते. त्यांना हे तरी माहित आहे का की एकाच जाती समूहाचे लोक एखाद्या जिल्ह्यात भरणा करता येत आहेत की नाही करतायत. कशाचाच आपल्याला अभ्यास नाही. केवळ आपण अभ्यास नसताना आपण असं काहीतरी खोटं नाटं बोलायचं. आणि मला सांगा,
बदली प्रक्रिया करणं हे आता ह्या अगोदरचे जे मुख्यमंत्री होते ते कोण होते, त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते ते कोण होते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की ह्या गोष्टी कोणी एक्सेस भरती करून तिथं अधिकारी केलेले नाहीयेत किंवा तसे अधिकारी करता येत नाहीयेत. बिंदू नामावलीला एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आधार आहे, त्याच्यासाठी भारतीय संविधानातल्या तरतुदी आहेत. या सगळ्या तरतुदींचा अभ्यास करायचा नाही आणि बोलायचा. आता मुद्दा आहे तिसरा, जे की वारंवार बोललं गेलं की अमुकांकडे ही म्हणजे हे यांचे मित्र ते त्यांचे मित्र. लक्षात ठेवा, जात समूह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे सोयरे रक्ते नातेवाईक, शेवटच्या झोपडपट्टीतला अस्पृश्य माणूस तत्काळचा, ते आज जो कोणी बहुजन आहे, भटका आहे, विमुक्त आहे, आदिवासी वन होमोजेनियस क्लास, तुम्ही काही जरी केलं तरी मुंडे. ठीक आहे, मला ठीक आहे, तुमच्याकडे येतो मी. महबूब शेख यांच्याकडे जायचंय. महबूब, ह्या सगळ्यामध्ये आता जी केस समोर आली, काही वेळापूर्वी मी तो व्हिडिओ दाखवला. धनंजय देशमुख जे आहेत, या संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, त्यांच्या नावावर एक याचिका दाखल होते. ती याचिका दाखल करताना खोटी सही केली जाते आणि त्या याचिकेच्या माध्यमातून मागणी केली जाते की धनंजय मुंडेंचा राजीनामा कोर्टानं घ्यायला हवा. आणि या सगळ्या संदर्भात कोणीतरी अशा प्रकारे खोट्या याचिका करून त्या कुटुंबाचा खोटा फायदा घेऊन, त्यांच्या भावनांचा फायदा घेऊन आपला राजकीय टार्गेट अचीव करू पाहतंय का? कोणीतरी एक शक्ती आहे का ज्या शक्तीला धनंजय मुंडेंना संपवायचं आहे? हे बघा बडे सर, मी तुम्हाला एक गोष्ट नम्रपणे या ठिकाणी सांगतो की इथं राजकारण होतंय का, तर अक्षरशः संतोष देशमुखच्या चितेवर देखील राजकीय पोळ्या भाजण्याचा दुर्दैवी प्रकार हा काही लोक करतायत. पण आता जसं तुम्ही सांगितलं की एक पिटिशन दाखल केलं. मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी भेटलो. धनंजय देशमुखांना मी ज्यावेळेला भेटलो त्यावेळेला धनंजय देशमुखांनी माझ्याकडे एक माफक अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे, दोषी लोक सुटले नाही पाहिजे, आणि दुसरा संतोष देशमुख हा तयार झाला नाही पाहिजे. अगदी बरोबर. पण दुर्दैवानं आता याच्यामध्ये एवढं राजकारण घुसलंय की पिटिशन हायकोर्टामध्ये खोटी सही करून दाखल करायची हिंमत होते. माझं तर म्हणणं आहे की याची तातडीनं ह्या वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे, त्याच्यावर 420चा गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. आणि एक आरोपी विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याच्या मागे उभं राहायचं. बघा विलास सर, पंकजाताई मुंडे ह्या 2014 ते 2019 बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्या देखील वंजारी समाजाच्या होत्या, भारतीय जनता पार्टीच्या होत्या, त्या वैचारिक आमच्या विरोधक आहे. पण त्यांच्या काळात कधीही गुन्हेगारी वाढली नाही, हे मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर सांगतो. मी बीड जिल्ह्याचा नागरिक आहे. पण मागच्या धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी ही बीड जिल्ह्यात वाढली का, तर 100% वाढली. तुम्हाला मी सांगतो, जशा पद्धतीनं आपण मुलगी बघायला जेवढी चॉईस करत नाही, तेवढ्या चॉईसनं पीआय पोलीस स्टेशनला बसवले जातात, पोलीस कॉन्स्टेबल बसवले जातात. ही वस्तुस्थिती आहे. अनेक कुटुंब वंजारी समाजाचे, रामकृष्ण बांगर सारखे, त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले. विलासराव, 8 दिवसात 307चे गुन्हे रामकृष्ण बांगर, त्यांची बायको सत्यभामा बांगर आणि त्यांचा मुलगा यांच्यावर देखील प्रशासनाचा वापर करून दाखल केले, खोटे 307चे गुन्हे दाखल केले. हे फक्त परळीत होतंय का, तर हे आष्टीत पण होतंय. ज्या गायकवाडांचा उल्लेख लक्ष्मण हाकेंनी केलाय, तर त्या गायकवाडांचा देखील मर्डर झालेला आहे का, तर तो झालेला आहे. तो नंतरचा भाग आहे. त्याच्यात आता बोलणं संयुक्त होणार नाही, कारण आता लक्ष संतोष देशमुखच्या प्रकरणावरून विचलित त्या ठिकाणी होतंय. बीडमध्ये गुंडगिरी वाढली, त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय. आणि वारंवार जे सांगितलं जातंय आता दोन्ही पॅनल बारच्या नेत्यांकडून ओबीसीच्या, की आमच्या समाजावर अन्याय होतो, आमच्या समाजाची लोक बोलतात. मला त्यांना विनंती करायची की हे मराठा वंजारा बाहेर भांडण नाही. संतोष देशमुख मेलाय आणि त्याला मारणारे एक आरोपी, त्यांना आरोपीला जात नाही. ठीक आहे, मी उत्तर